तर तुम्हाला माहिती का आज आम्ही कुठे निघालो? तर आज आम्ही निघालो शिर्डीला, म्हणजेच आमच्या गावची ना पायदिंडी गेलेली आणि आता आम्ही मागून गाडीवरती चाललो. आणि माझं जायचं ना एकदम अचानक ठरलेलं आहे. आणि गाडीला ना इकडे पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि आपले हे काका सुद्धा ना आपले विशाल दादाचे फॅन होते. आणि जिथं आपली दिंडी थांबलेली होती ना तिथं आम्ही येऊन पोचलो. मी म्हटलं चला आलोय ना तर आता थोड्या वेळ चालावं यांच्या सोबत. आणि ना सगळे एकदम भक्तिभावानं आणि आनंदाने चालत होते. मला ना काही जास्त चालता येत नाही, कारण तुम्हाला ते माहितीचे, म्हणून इकडे ना मग गाडीवरती आम्ही शिर्डीला येऊन पोहोचलो. आणि इकडे आता फक्त त्यांचं वेट करायचं होतं. आणि फायनली खूप जास्त वेट केल्यानंतर ते पोहोचले होते शिर्डीला, आणि ते पण पायदिंडीनं. आणि मग इकडे ना पहिल्यांदा येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. आणि ना असं म्हणतात की ना जेव्हा साईबाबा स्वतः ते बोलवतील त्यांच्या शिर्डीला आणि त्यांचं दर्शन घ्यायला, तेव्हाच लोक येतात. जसं की आपल्या मनानं आपण कुठेही जातो तसं तिथे होत नाही. आणि मी तुम्हाला म्हटले तसं मी एकदम अचानक आले होते, म्हणजे कॉलेजवरून आले होते आणि मामन ती नेमकी निघाली होती शिर्डीला जायला. ते बोलले यायचं का? मी बोलले हो. तर मग आम्ही लगेच शिर्डीला निघालो होतो. आणि हे खरंच खूप अचानक होतं. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलंच का जे साईबाबा आपल्याला बोलवतील तेव्हाच आपण शिर्डीला येऊ. आणि खरंच खूप अचानक ठरलं होतं. आणि मला जास्त चालत येत नाही, त्याच्यामुळं घरचे सुद्धा नाही म्हणत होते. मग दर्शन वगैरे छानपैकी असं झालं होतं सगळ्यांचं. आणि आता फायनली घरी जायची वेळ आली होती. आणि मग इकडे साईबाबांना बाय बाय म्हटलं आणि आम्ही इकडे भोजनाला आलो, जेवण वगैरे केलं, आता घरी निघालो. कमेंटमध्ये ओम साईराम नक्कीच म्हणा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.